पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 32 मध्ये एक CCTV जो आहे तो या ठिकाणी व्हायरल झाला। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उमेदवार उज्ज्वला ढोरे थेटपणे त्या व्हिडिओमध्ये सांगताना पाहायला मिळत आहे। क्रॉस वोटिंग करायला जे आहे ते मतदारांना सांगताना हा व्हिडिओ जो आहे तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो। एक घड्याळ दाबा त्यानंतर तीनही कमळाची बटणं दाबली तरी काही फरक पडणार नसल्याचं वक्तव्य जे आहे ते उज्ज्वला ढोरे यांच्याकडून झालेलं आहे। त्याच प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अतुल शितोळे हे 290 मतांनी जे आहेत ते पराभूत झालेले आहेत। त्याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार अतुल शितोळे, तुमचा पराभव त्यामुळे झाला असं वाटतं तुम्हाला? 290 मतांनी पडलेला क्रॉस वोटिंगमुळे आमचा पराभव झाला आणि त्या असं सांगतात की मी शिवसेने, बरोबर आहे ना, त्या शिवसेनेतनं इकडे आल्या। मी ओरिजिनल राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे। शिवसेनेतून आल्या तुम्हाला ते पसंती पडत नाही म्हणूनच तुम्ही असा हा व्हिडिओ व्हायरल केला? त्यांना शिवसेनेतनं मीच इकडे आणलं। तुम्ही त्यांना पण जाऊन विचारू शकता। त्यांना उपाध्यक्ष केलं, वैशाली काळभोर महिला अध्यक्ष असताना, नंतर त्यांना आम्ही कार्याध्यक्ष केलं, तिकीट पण आम्हीच त्यांना दिलं। परंतु ते अशा काही उद्योग करतील हे आम्हाला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं। आम्ही अगदी प्रामाणिकपणे राष्ट्रवादीचं काम केलं, पण त्यांनी चुकीच्या पद्धतीने केलं। तुम्हीच तुमच्या प्रभागात कुठेतरी मागं पडलात, त्यामुळे असे कांड जे आहेत ते तुम्ही आता बाहेर काढायला लागले? नाही, असं उज्ज्वल ढोरे बरोबर फिरणाऱ्यांनीच जर असा दगाफटका केला तर ते आता ते त्यांचं म्हणणं आलं ना। बरोबर फिरणाऱ्यांनी अशी चुकीची कामं केली, त्या एकाच पक्षाच्या नाही आहेत, त्या शिवसेनेतनं इकडे आलेले। मी ओरिजिनल राष्ट्रवादीचा आहे, मी कशाला असं चुकीचं काम करेल? तर व्हिडिओ तुम्ही अर्धाच व्हायरल केला कुठेतरी, संपूर्ण व्हिडिओ नाही दाखवला। त्याच्या आधी मी काय बोलले होते ते नाही दाखवलं, तुम्ही तेवढंच कट करून दाखवलं। हे हे काय व्हिडिओ मी व्हायरल नाही केलेला, हे व्हिडिओ ॲटोमॅटिकली व्हायरल झालेलं आहे। त्याच्यामुळं मी व्हायरल करायचा संबंधच येत नाही त्याच्यामध्ये। ते राष्ट्रवादीचे म्हणजे सर्वच उमेदवार तुम्ही असताल किंवा अन्य उमेदवार जे पराभूत झाले ते कुठेतरी स्वतःच्या भागातूनच कमी पडले। मी मात्र माझ्या प्रभागातून त्यांना लीड दिलेलं आहे असं देखील त्यांच्याकडून सांगितलं। त्यांचा प्रभाग असला तर कधी नगरसेविकाच नव्हत्या, म्हणजे काय बोला हे सुद्धा त्यांना कळत नाही आहे। त्यांच्या जीवाला विचारा की त्यांचे कार्यकर्ते किती, माझ्याकडे भाडोत्री कार्यकर्ते नव्हते, माझे 3 पिढ्यांचे कार्यकर्ते माझ्या मागं पळत होते आणि अख्खी यंत्रणा हँडल करत होते। त्यांची मुलाखतसुद्धा त्यांनी एकट्याने दिली माझ्या मागं। आत्ता बघा मुलाखत देताना पण किती लोक आहेत। कारवाईची काय मागणी कराल का तुम्ही पक्षाकडे किंवा अजित पवारांकडे? हे बघा, मी कारवाईच्या काही भानगडीत पाडणार नाही। ते अजितदादा म्हणतील ती पूर्व दिशा राहील, अजितदादा जे बोले तसं चालेल, आम्ही तसंच करणार। आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी कुठल्या वतनदारीसाठी माझी पगडी आणि माझी हे कुठं गहाण ठेवलेली नाही किंवा मान तुकवली नाही। आम्ही चुकीचं काम करणार नाही। आमचा राजा अजितदादाच होता, आम्ही अजितदादा बरोबरच राहिलो आणि राहणार। त्यांनी का असं केलं असं वाटतं तुम्हाला? आता सवय असते ना एखाद्याला, कसली काय? गीत्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ना। आता ते शिवसेनेने इकडे आल्या, इथून अजून कुठं जातील हे माहीत नाही आम्हाला। नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठा तणाव जो आहे तो आता प्रभाग क्रमांक 32 मध्ये जो आहे तो आता आगामी काळात जो आहे तो पाहायला मिळणार आहे। कारण की क्रॉस वोटिंगचा व्हिडिओ जो आहे तो मोठ्या प्रमाणात आता सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे। अजित पवार जी कारवाई करतील ती कारवाई जी आहे ती आम्हाला मान्य असणार आहे असं अतुल शितोळे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।